पुढील 5 वर्ष शेतीचे वीज बिल शून्य येणार, संजय काका पाटील। महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून विकास केला। लाडकी बहीण योजना असेल, उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण असेल, अशी अनेक कामे आपल्याला सांगता येतील। आपल्या सर्वांचे शेतीचे वीज बिल सरकारने माफ केले। पुढील 5 वर्ष 0 रुपयाचे बिल आपल्या शेतीचे येणार आहे। त्यामुळे आपल्यासाठी काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय आपण घ्याल असा विश्वास कवठे महांकाळ मतदारसंघाचे महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला। कोकळे तालुका कवठे महांकाळ येथे आयोजित प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील बोलत होते। यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार, माजी सभापती अजितराव करांडे, प्राध्यापक अर्जुन करपे यांच्यासह परिसरातील नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना संजय काका पाटील म्हणाले, आपल्याकडे प्रचाराला येताना विरोधक आपल्याला भावनिक करतील, पाय धरतील, खोटे अश्रू ढाळतील, पैशाचे प्रलोभन दाखवतील, पण आपण त्यांनी 15 वर्षात कवठे महांकाळ तालुक्यात केलेल्या कामाचा जाब विचारावा। मला खासदार म्हणून काम करण्याची संधी तुम्ही लोकांनी दिली। 10 वर्ष काम करत असताना लोकांना आवश्यक असणारी कामे केली। तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात नव्हे तर जत आटपाडीचाही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काम केले। संपूर्ण जिल्ह्याचा आवाका असल्यामुळे काही वेळा आपल्याकडे दुर्लक्ष झाले असेल, मात्र काम करण्यात मी कमी पडलो नाही, हे आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो। यावेळी बोलताना संजय काका म्हणाले, महायुती सरकारने आपल्याला भरभरून दिलं आहे। सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून सरकारने काम केले। महिलांना आत्तापर्यंत 7,500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळाले आहेत। पुढल्या काळात महिन्याला 2100 रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले आहे, म्हणजेच वर्षाला 25,000 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत। मुलींचे उच्च शिक्षण सरकारने मोफत केले आहे। एसटीचे तिकीट अर्धे केले आहे। यावेळी संजय काका म्हणाले, कोकळे हे गाव सुजाण आहे। ही लोक प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन सत्तेच्या आहारी न जाता चांगल्याला चांगलं म्हणणारी लोक आहेत। त्यामुळे आपण निश्चितपणे आमचे पाठीमागे राहाल असा विश्वास काकांनी व्यक्त केला व येत्या 20 तारखेला आपण घड्याळांच्या चिन्हासमोरील बटन दाबावे असे आवाहनही यावेळी संजय काका पाटील यांनी केले।